नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 5 राज्याच्या निवडणुकाचा निकाल आता हाती येतोय आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 5 पैकी 3 ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला स्पष्टपणे बहुमत बघायला मिळतं. आपण बघा, आसाममध्ये काँग्रेसनं सातत्यानं खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आसाममध्ये हेमंत बिश्व शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता येते. आसाममध्ये फक्त सत्ता येत नाही तर डिस्टिंक्शन मध्ये आसाममध्ये भारतीय जनता पार्टीला विजय मिळताना बघायला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींची दीदीगिरी होती, ती संपुष्टात आणण्याचं काम तिथल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने केलंय. 15 वर्ष पश्चिम बंगालमध्ये चिखल करण्याचं काम ममता बॅनर्जी यांनी केलं होतं, परंतु पश्चिम बंगालच्या चिखलामध्ये आता कमळ फुलतंय. भारतीय जनता पार्टीला स्पष्टपणे बहुमत पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळतंय. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांच्या गुंडांनी ज्या पद्धतीनं दहशत माजवली होती, ती दहशत संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. आणि सोमेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्टपणे बहुमत मिळताना दिसतंय. त्यामुळं एकूण 3 राज्याच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे आणि एनडीएच्या पाठीशी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी देश पुन्हा एकदा उभा राहिलाय. अमित भाई शहा यांच्या पाठीशी देश पुन्हा एकदा उभा राहिलाय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे राष्ट्रीय जे अध्यक्ष नितीन नवीनजी यांनी पदभार घेतल्यानंतर ही पहिली निवडणूक होती. आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये 5 पैकी 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचा झेंडा फडकताना दिसतोय.